मित्रांनो, आज आपण कोपरगाव सिटीमध्ये आलेलो आहे आणि भवर पेट शॉपला आपण आज व्हिजिट देणार आहे आणि सोबतच या अगोदरच्या दोन्ही व्हिडिओला तुमचा खूप चांगला सपोर्ट राहिला. या व्हिडिओला सुद्धा तुमचा खूप चांगला सपोर्ट द्या. लाईक्स आणि सबस्क्राईब तुमचे मला पाहिजेत. आपण कोपरगावला भवर फिश होम या शॉपला आलेलो आहोत. तर भेटूयात ओनरला आणि बघूया त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत. चला मित्रांनो. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव आणि तुमच्या शॉपचं एक इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्युअर्सला. मी कुणाल भोवर आहे. आमचं शॉप आहे भोवर फिश होम अँड पेट शॉप नावाने कोपरगावमध्ये. ओके सर, जसं मी इथं बघितलं की 2002 पासून सिन्स 2002 पासून आपलं शॉप आहे. तर 2002 पासून तुम्ही या व्यवसायात आहात. सोबत तुमच्याकडं फिशची पण रेंज दिसते, बऱ्याच व्हरायटीज आहेत फिशच्या. आणि जसं की आपण बघतो की फिशेस ज्या आहेत त्या खूप नाजूक असतात आणि त्यांना सांभाळणं खूप असं किचकट काम असतं. ते त्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स हवं आहे आम्हाला. आणि तुमच्या शॉपमध्ये काय काय रेंज आहे आणि काय काय ऑफर्स आहेत आम्हाला आमच्या व्ह्युअर्सला आज जाणून घ्यायच्या. त्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरवरनं आलो आहे. धन्यवाद आल्याबद्दल. तुम्हाला काय पाहिजे ती सर्व माहिती भेटेल, प्लस काय काय रेंज आहे सर्व दाखवून देऊ. आपलं शॉप 2002ला वडिलांनी चालू केलं होतं. नंतर आधी फक्त फिश आणि बर्ड 7 वर्षापासून आपण त्याचं कम्प्लीट पेट शॉपमध्ये कन्वर्ट केलं आहे. फिश, बर्ड, डॉग आणि कॅट जेवढे पेट ॲनिमल आहे लीगलमध्ये तुम्हाला त्याची प्रत्येक वस्तू भेटेल. विथ त्या पेट ॲनिमलही भेटतील. आणि मेन म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू डिस्काउंटवर आणि क्वालिटीमध्ये भेटेल. फिश सोबत 2600 रुपयामध्ये आपल्याला भेटते. त्यामध्ये फिल्टर, त्याचे फिल्टर आहे, फूड आहे, फिल्टर आहे, स्टोन आहे, नेट आहे, मागं बॅकग्राऊंडला पोस्टरिंग, लिक्विड्स येतील त्याचे सेटअप, कम्प्लीट सेटअप. छोटे ब्लॉक टँक्स आहे, एअर टॉईज आहे, शोपीस आहे, लिक्विड्स आहे, बर्डसाठी येतं ब्रीडिंग बॉक्सेस, फिल्टर्स आहे फिशसाठी. इकडं टर्टलसाठी फूड आहे, टर्टल फूड आणि फिश फूड आहे. खाली बर्डचं फीड आहे मिक्समध्ये, सीड मिक्समध्ये. राला प्लस सूर्यफूल. हो, आम्ही बाहेर बघितले तुमच्याकडे आहेत. बर्ड्स पण आहेत. बर्ड्सही बघू शकता बाहेर. बिलकुल. या टाइम फर्स्ट टाइम मध्ये थोडं पाणी खराब आहे. मॉली फिश आहे ही. विदाउट फिल्ट्रेशन, विदाउट एअर पंप ही राहणार कुठेही सर्वाईव्ह करते. कमळचं पॉट वगैरे राहतं त्यातही होते. फिश पॉटमध्येही सर्वाईव्ह होते. त्याला लो मेंटेनन्स आहे. फिशला फिडिंग अशी करायची, जर तुमच्याकडे 10 फिश आहे तर एक 20 ते 25 दाणे दिवसातनं एकदाच टाकायचे. ओव्हर फिडिंग, डबल फिडिंग कधीच नाही करायची. प्लस पाणी वापरताना म्युन्सिपलचं पाणी नाही यूज करायचं. बोरचं केलं बेटर आहे, फिल्टरचं केलं कधीही बेटर आहे. हिवाळ्यामध्ये टेम्परेचरसाठी हीटर वगैरे लावू शकता तुम्ही. तर इन केस गोल्ड फिश वगैरे तुमच्याकडे नाजूक मासा आहे. आता गोल्ड फिश आहे सर्वात जास्त विकला जाणारा, आवडणारा फिश आहे गोल्ड फिश. ते टिकायला थोडं नाजूक आहे, तर त्याला काही मेंटेनन्स राहतो. जसं फिशला त्याला क्लोरीनवालं पाणी नाही चालत. त्यानंतर तुम्ही टेम्परेचर मेंटेन करा, 26-28 वर हीटर लावून सेट करा, काहीच होत नाही. माशाला एकदम व्यवस्थित टिकणार. माझ्याकडे इथे डिस्कस आहे, 2 पेअर डिस्कस आहे आपल्याकडे. हा फिश ॲक्च्युली बाहेरच्या देशातली ब्रीड आहे. टिकायला चांगला आहे, बट त्याला काही पॅरामीटर सेट करूनच ठेवावं लागतं. जसं कंटिन्यू तिथे हीटर लावलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला फिल्ट्रेशन कंटिन्यू द्यावं लागेल.
एअर कंटिन्यू चालू ठेवावं लागते. त्याच्यानंतर त्याचं अमोनिया लेवल नाही वाढली पाहिजे पाण्याची. म्हणजे तुम्हाला हे जे खाली थोडी आता घाण दिसते ना, ती सायफनने तुम्ही डेली किंवा अ डे आफ्टर तुम्ही ते काढून ते क्लीन केलं पाहिजे. बाकी पाणी टॉपअप करू शकता तुम्ही हिटर. दिसायला एकदम मस्त आहे, टिकायलाही चांगलं आहे. थोडं कॉस्टली येतो पण 2 जरी पीस ठेवले ते तुमचं पूर्ण फिश टँक अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यातली डिस्कसचीच आहे छोटी साईज. ही ओरंडा गोल्ड आहे ही वाली. ही गोल जागेवर गोल दिसते ना, ती ओरंडा गोल्ड आहे. ही ओरंडा रेड कॅप आहे, थोडी अग्रेसिव्ह आहे. छोटी वाली ऑस्कर आहे का? हां, त्यामध्ये लेमन, टायगर आणि फायर तिन्ही याचे एक पीस शिल्लक आहे. ती टिकायला गपटप आहे पण कोणामध्ये मिक्स नाही. ती पण मस्त आहे टिकायला. त्यामध्ये एक बेटाचा मेल आहे. बेटा हे फायटर म्हणून पण बोलतात ना. फायटर ह्या रंगीबिरंगी आहेत ह्या. कमी मेन म्हणजे तुम्हाला जर वेळ जरी नसेल ते मेंटेनन्सही कमी, लाईफ स्पॅनही चांगला आहे. हिला फिल्टर लागतं होते. हिला फिल्ट्रेशन द्यावं लागतं तेवढं आहे. फक्त विदाउट फिल्टरची जी आहे मासी ती आहे मॉली फिश म्हणून. ब्लॅक शार्क आहे, डॉलर आहे. हे विदाउट ऑक्सिजन वाढणारी साईज वाढणाऱ्यामध्ये जर पाहिजे असेल तर शार्क वगैरे ट्राय करू शकता. मोठं एकदम साईजला 2 फीट 2.5 फीट पर्यंत. शुभांगी बोलता, काही जण येस गोल्ड बोलता, शुभम किंग बोलता. ऍक्च्युअली ती गोल्डचीच व्हरायटी आहे, फक्त मिक्स कलर मध्ये येते. जसं आपला हा रेग्युलर गोल्ड फिश आहे त्याची रेग्युलर थोडी मिक्स कलर मध्ये व्हरायटी आहे. कोई प्लस गोल्ड फिश मिक्स टाईप. प्लॅन्टमुळे एवढं क्लीन आहे. लोक म्हणता की यामुळे अलगी होते, पण तुम्ही जर प्रॉपर लाइटिंग दिली ते अलगी होत नाही आणि तुमचं पाणीही स्वच्छ राहतं. त्यामध्ये फिश आहे अल्बिनो शार्क म्हणून आहे. हे एक मस्त आहे, टिकायला छान फिश आहे अल्बिनो शार्क. लाईव्ह प्लांटचे पॉट आहे, तुम्ही ॲज इट इज नेऊन तुमच्या टँकमध्ये फिल्टर्सचे हे बर्ड्ससाठी आहे. प्लांट वगैरे आहे त्यांचे. तुम्हाला सायफन पाईप लागतं मेन ॲक्च्युअल पाणी क्लिनिंग वगैरे करण्यासाठी करायला. कामाची व्यवस्थित आहे की फिश नेट आहे, मच्छी पकडायची वेळेस काम आहे ते. ओके. केज वगैरे लागले 2 बर्ड्ससाठी. केज पण आहे साईजमध्ये केज आहे. 2 बर्ड्स एकदम व्यवस्थित राहतात. त्याला ट्रे येतो खाली क्लिनिंगला, खाद्य पाण्यांना वाट्या येतात. डिझायनरमध्ये थोडं व्यवस्थित दिसायलाही चांगलं दिसतं. फिश फीडमध्ये आता हे जे आहेत हे रेड रोज किंवा हे ताईओ. ओके. हे यांचे जे ग्रॅन्युअल्स आहे थोडे जाड असतात. ओके. तर तुम्हाला मासे शार्क वगैरे असतील ज्यांची साईज वाढवायची तर तुम्ही ताईओ ग्रो लिहिलेलं, ऍक्च्युअली इथं ग्रो लिहिलेलं आहे. हे फीड कोणत्याही फिशला यूज करा, त्याची साईज वाढवण्यासाठी सगळ्यात बेटर फीड हे वालं आहे. ओके. तर त्यात तुम्हाला कलर मेंटेन ठेवायचे आणि पाणी गंद नाही झालं पाहिजे. आणि स्मॉल फिशेस आहे ज्यांना बारीक ग्रॅन्युअल्स पाहिजे तर हे ऑप्टिममचं फीड येतं. ऑप्टिमम त्यानंतर त्या पुढचा एक फॉर्म्युला आहे ऑप्टिमम 3-in-1. हा जो फॉर्म्युला हा सुपर प्रीमियम मध्ये येतो. यामध्ये साईजही वाढते, कलरही मेंटेन राहतो, पाणीही खराब होत नाही. हे सुपर प्रीमियम फूड आहे. हा फॉर्म्युला सगळ्या यामध्ये तुम्हाला 100 ग्रॅम, यात 100 ग्रॅम आहे, 200 ग्रॅम आहे, 500 ग्रॅम आहे, 1 किलो आहे. तुम्ही जसे पाहिजे तसे पॅकेट फिशच्या हिशोबाने किंवा तुम्ही लांबून येत आहे, तुम्हाला रुटीनली चक्कर नाही येऊ शकत फक्त एक फिश फीडसाठी, तर तुम्ही मोठं घेऊन जाऊ शकता. 2 वर्ष 3 वर्षाची एक्सपायरी राहते आणि कधी तुम्हाला कंटिन्यू स्टॉक रेशोवालाच. त्यामध्ये मॅनकाइंडचं ॲक्टिव्ह वीक आहे भूकवाढीसाठी. आफ्टर दॅट मॅनकाइंडचं कॅल्शियम असते डॉग कॅटसाठी कॅल्शियमसाठी. त्याच्यानंतर व्हेनवर्ल्डचं वेंट्री लिव्ह आहे, ते लिव्हरटॉनिक आहे. त्यानंतर व्हेनग्रो आहे, मल्टीव्हिटॅमिन सिरप आहे. मल्टीस्टार आहे, तेही मल्टीव्हिटॅमिन आहे, फक्त मॅनकाइंडमध्ये. आफ्टर दॅट ग्लोसी कोट आहे. हे डॉगचा कॅटचा कोट मेंटेन ठेवण्यासाठी किंवा हेअरफॉल होतंय त्यासाठी. सेम कंटेंटमध्ये तुम्हाला टूल्सही भेटतं. हे टूल्स आहे 300 ml येतं. स्किन अँड कोट नावाने लिक्विड आहे. बिलकुल. हां, हे 300 ml मध्ये येते याची पॅकेजिंग. याचंही तेच काम आहे जे ग्लोसी कोटचं आहे, फक्त ब्रँड वाईज क्वांटिटी आणि रेट चेंज होता. बाकी मोस्टली ते कंटेंट सेमच राहतं. आफ्टर दॅट व्हेनग्रो ड्रॉप आहे. छोटे पपीज जे राहतात त्यांना मल्टीव्हिटॅमिनचं सिरप नाही देत आहेत, तर मग हे ड्रॉप देऊ शकतं. हे व्हेंट्री प्रो आहे. जसं आपण लहान मुलांना सेरलॅक्स देतो आईच्या दुधावरून शिफ्ट करून फीडवर घेण्यासाठी, तर आधी तुम्ही व्हेंट्री प्रो देऊ शकता. त्यात फीड मिक्स करून देऊ शकता. किंवा तुमचा डॉग आजारी काही खात वगैरे नाही आहे तर ॲज अल्ट्रेशन व्हेंट्री प्रो देऊ शकता पाण्यात टाकून पेस्ट बनवून.
ओके. त्यानंतर मग तुम्हाला फूडची रेंज भेटेल. वेट फूड आहे, ड्राय फूड आहे. तुम्ही जसं सस्टेनेबल असेल तसं ड्राय फूड वेट. न्यूली लॉन्च ग्रोवेल्स कार्निवलचं फीड आहे. त्याचं लॉन्चिंग आहे. आपण आत्ता लेटेस्ट झालेले नवीन फीड आहे, बट रिझल्ट जुन्या ब्रँडला टफ देतोय असा रिझल्ट आहे. ग्रोवेल कंपनीचे अंडर त्यांनी कार्निवल नावाने चालू केलं आहे. पूर्ण पेटची रेंज आहे त्यांच्याकडे. रेग्युलर फ्रेश चिकन आहे, आफ्टर दॅट सुपर फीड आहे, आणि त्यानंतर खास कॅट्ससाठी त्यांनी सेपरेट अंटार्क्टिक फ्लेवरचं अंटार्क्टिक फिशचा जो फ्लेवर आहे तो दिला आहे कॅट फूडला. जे अंटार्क्टिकच्या पॉईंटला जे फिश भेटतात त्याचं अंटार्क्टिक किल म्हणून त्यांनी फीड काढलं आहे कार्निवल. ओके. ही बेस्ट कॅट फूड आहे. यामध्ये 400 ग्राम भेटेल, त्यानंतर 1 kg भेटेल. त्यानंतर तुम्हाला मोठी बॅग लागल्यास तर 3 kgची बॅगही भेटेल त्यामध्ये. तर तुम्हाला डॉग फीडमध्ये व्हरायटी भेटते. सध्या त्यांचं फ्रेश चिकनचं फीड आलेलं आहे. यानंतर लॅम्प फ्लेवरमध्ये भेटेल तुम्हाला. त्याच कंपनीचा फ्लेवर चेंज केस ते डॉगने तुमच्या ते फीड ॲक्सेप्ट नाही केलं, तुमची बॅग रिप्लेस होईल. इन केस खात नाही तर तुम्हाला दुसरी बॅग भेटून जाईल त्याची. खाल्लं नाही पण आत्तापर्यंत जेवढ्या काउंटरला चालू कुठे 0 कंप्लेंट आलेले, एकाशी कंप्लेंट नाही. उलटं ज्यांनी 1 kg नेलं त्यांनी नेक्स्ट टाईम 3 kg नेलं. ज्यांनी 3 kg ट्रायल केली त्यांनी 10 kgचं वापरलं आहे. नवीन फीड आहे पण रिझल्ट चांगला भेटतो आहे. आणि मेन म्हणजे त्यांचं बजेट वाईज फीड आहे. 567 रुपीज MRP 1 kgची. आपल्याकडे 15% ऑफ आहे तिला. तुम्हाला 1 kg वर 15% ऑफ भेटेल, 3 kgलाही 15% ऑफ भेटेल. म्हणजे 567वर तुम्ही 150 रुपयापर्यंत 100 ते 150 रुपये तुमचे ऑन MRP कमी होणार आहे. म्हणजे तुम्हाला जे 1000 रुपये किलोचं फीड आहे ते 500, 450-500 रुपयाच्या रेंजमध्ये भेटेल. कॅनगिरी वगैरे भेटेल. कॅनगिरी स्टार्टरचं फीड आहे 1.5 kg, 1.5 kgची बॅग आहे. 999 रुपये MRP सध्याची. ही बसते 900 रुपयाला. तिचं हाफ फीड ठेवण्यासाठी कंटेनर येईल. मग ते या बॅगवर फ्रीवाला भेटून जाईल. तसं 32% प्रोटीनचं फीड आहे. हे बेस्ट फीड आहे. तुम्ही ॲज अ स्टार्टर पिल्लाला कोणतेही पिल्लं आवडतात सगळ्यांना युनिव्हर्सली 50% 50% ऑफ जाते. 50% पर्यंत आपल्याकडे ऑफ आहे. अरे बापरे. पहिलं कोणतं शॉप असेल की जे 50% ऑफ देत आहे? आता हे कॅटचा स्क्रॅचर पॅड आहे. हा 540 रुपीजचा आहे. हा 250 रुपीजला पडतो. अरे बाप, 50% मध्ये भेटतंय आपल्याला. 50%च्या अराउंड ते तुम्हाला भेटते. जबरदस्त. कॅट्स यावर ऑफर आहेत. काही फूड बाउल्स आहे, असे फूड बाउल आहे, यांनाही 50% पर्यंत ऑफ राहते. 50% ऑफ आहे. त्याच्यानंतर एखादी बॅग राहिली, समजा आता ही पेडिगी पोची बॅग आहे. पेडिगी पोची बॅग आहे. तिची 1270 रुपये MRP. 1270ची बॅग तुम्हाला 800 रुपये भेटेल. तुम्हाला जर मिक्स करून द्यायचं नियर एक्सपायरी म्हणता येईल आपल्याला. नियर एक्सपायरी फीड आहे त्याला 25, 30. काही बॅगला 50% नाही. स्टिक्स आहे त्यामध्ये चिकन मटन फ्लेवरला स्टिक्स येतात. ते ॲक्च्युअल काम याच्यासाठी करतात, जे दात सळसळ करतात त्यासाठी काम करतं. हिरडे मजबूत होता डॉगच्या. चिविंगने दात स्वच्छ राहतात. तोंड स्मेल वास नाही मारत जास्त, किंवा खूप जणांची कंप्लेंट राहते की ते वास मारतं, खराब स्मेल येते. ते होऊ नये म्हणून हे 2 फ्लेवरमध्ये येतात. किंवा त्यानंतर तुम्हाला व्हाईट थोडे कडकमध्ये लागले चिविंगसाठी, खास प्रॉपर चिविंगसाठी ते व्हाईटिशमध्ये येतात. यावर बेटर आहे. हे थोडे सॉफ्ट येतात. हे हार्डमध्ये मोठ्या डॉगला जास्त यूज होतं, रुपीजला जास्त यूज होतं. यावर आता 100 रुपीजचं पॅकेट आहे 250 ग्रॅमचं. हे 80 रुपयाला बसतं 250 ग्रॅम. यात अर्धा किलो 1 किलोचं पॅकेट भेटेल. त्यानंतर हे छोटे छोटे बोन्स येतात चिविंगसाठी, चिव बोन सगळे. हे याचा आणि त्याचा यूज सेम आहे, पण थोडं शेपमध्ये येतं आणि स्मेल थोडी अलग राहते. यामध्ये तुम्हाला पॅकेट 30 रुपये पीसपासनं तर 600 रुपये 550 रुपये किलोपर्यंत भेटतं. 1 किलोचं पॅकेट आहे, अर्धाचं आहे, 1/2 किलोचं आहे, आणि छोटे छोटे 4 in 1 आहे, किंवा सिंगल पीसही भेटेल. त्यानंतर हे कॅल्शियमसाठी आहे. कॅल्शियम मिल्क बोन, बुलचे कॅल्शियम मिल्क बोन येतात सॉफ्टमध्ये. तुम्ही पपीजला किंवा मोठ्या डॉगला ॲज पर बॉडी वेट कॅल्शियमची काही डिफिशियन्सी असेल तर हे देऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे इथं ॲज सिरीज आहे. हे रोप्स आहे, रोप्स विथ चेन आहे. बारीक रोप लागली तर बारीकमध्ये
मीडियम आहे, त्यापेक्षा मोठी आहे, एकदम जम्बो डॉग आहे. फिरवायला वगैरे कामं येईल, बांधायला कामं येईल, रफमध्ये थोडी टिकायलाही चांगली आहे. त्यामध्ये नंतर तुम्हाला बॉडी कॅट्स किंवा पपीजसाठी सेट पाहिजे असं बॉडी बिल्डचा तर तो पण आहे. याच्यात होलसेल रिटेल दोन्ही पण भेटेल. कोणी 12 पीसपेक्षा जास्त क्वांटिटी घेत असेल त्याला होलसेलच्या रेटमध्येही भेटेल. मार्जिन चांगलं भेटेल त्याच्यात मेन म्हणजे तुम्हाला. त्याच्यानंतर हे स्लिकर ब्रश वगैरे आहेत, हे जे आपल्या डॉगचे कॉम्बिंग करायला, कॅटची कॉम्बिंग करायला, केसांच्या गाठा होतात ते होऊ नये म्हणून रेग्युलरली ब्रशिंगला त्यातही 7 ते 8 व्हरायटीमध्ये. हे रेग्युलरवाला आहे आपला स्टील ब्रश आहे. त्यानंतर हे टूथब्रश आहे, डॉगचं किंवा कॅटचं टीथ साफ करण्यासाठी कामं येतात. त्यात कॉम्बो आहे ब्रश विथ हे 2 बोटामध्ये 2 तुम्ही टाकून डायरेक्ट आपण जसं ब्रश हाताने ब्रश करू शकतो तेच ब्रशिंग करता येते याने. त्यानंतर हे छोटे छोटे कॅटचे बिस्किट्स आहे, कॅट ट्रीट्स रूल्स कंपनीचे आहेत. 100 रुपीजचा डब्बा आहे, 60 रुपीजला भेटतो आपल्याकडे. सगळ्यात बेस्ट ट्रीट आहे कॅटला. ड्रायमध्ये येतं आणि खातही एकदम बेटर. फीडमध्ये पण आहे, कॅट बीटरमध्ये पण आहे, दोन्ही व्हरायटीजमध्ये. यामध्ये आपल्याकडे पर्शियन रॉयल कॅनन पर्शियन किटनचं फूड आहे, 1 किलोमध्ये 4 किलोमध्ये भेटेल. त्यानंतर मॅव आहे, मॅव पर्शियन किटन फ्लेवर आहे. आता अँटी हेअरबॉल भेटेल 1 किलो 3 किलो 7 किलो. त्याच्यानंतर सिग्नेचर आहे, सध्या सगळ्यात जास्त चालणारे भेटतं हेच आहे. त्यात 1 किलो पण आहे, 3 किलो पण आहे आणि एक 7 किलो प्लस 1 किलो फ्री अशी 8 किलोची बॅग येते. आणि याची 1 kgची MRP आहे 430 रुपीज, ही बसते 370ला. त्यानंतर 3 kg घेतली तर तुम्हाला ती बसते 950 रुपये MRP आहे, 800 रुपयाला बसेल 3 kg पूर्ण येईल. आणि तुम्ही त्यानंतर 8 किलोची जर बॅग घेतली 2000 MRP 1800 रुपयामध्ये 8 किलो भेटेल. याचाही हे जे कोणतेही बाकीचे फीड आहे त्यावरनं याच्यावर तुम्ही बिंदास शिफ्ट करा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कॅटचा ॲक्सेप्टन्स पण चांगला आहे आणि त्याचा मेन म्हणजे फीड ऑइली आहे, कंटेंटही बेस्ट यूज केलेले. त्यानंतर मग तुम्ही रेग्युलरली विस्कस बरेच जण यूज करता पर्शियनसाठी. काही जणांचं थोडं मिक्समध्ये राहते कॅट, जसं पर्शियन किंवा इंडियन मिक्स झालेलं किंवा बसरी म्हणून एक प्रकार येतो, त्यासाठी हे एक बेटर आहे. थोडं प्राईस रेंजमध्येही 350 रुपयामध्ये 1 kg येतं आणि क्वालिटी बेटर भेटते. जर तुम्हाला मिक्स ब्रीडसाठी यूज करायचं असेल तर हे करा, किंवा मग प्रॉपर पर्शियन असेल हे यूज करा. सिग्नेचरचा रिझल्ट बेटर. कॅट लिटर जे कॅट घरामध्ये कुठेही टॉयलेट वगैरे करता, शी-शू करता, त्याचा एक तर कॅटच्या शी-शूचा स्मेल खूप हार्ड असतो. ते जिथं करतं तिथं बसायची इच्छा होत नाही. तर ते अवॉइड करण्यासाठी एका स्पॉटची सवय जर लावायची असेल तर तुम्ही त्या स्पॉटला कॅट लिटर भरून ठेवा. प्लस कॅट लिटर भरून ठेवलं का ते क्लम्प होतं, त्याने शी-शू केल्यानंतर तुम्ही त्यानंतर या टाईपमध्ये स्कूपर येतो, त्या स्कूपरने काढून घ्या. जेवढं क्लम्प झालं आहे फेकून द्या, बाकीचं रिफिल करून ठेवा. मग ते स्मेलचाही प्रॉब्लेम जातो, कॅटला सवयही लागते आणि मेन म्हणजे घर स्वच्छ राहतं. प्लस कॅटलाही हायजीनला काही प्रॉब्लेम येत नाही, तो एक मेजर इश्यू. कॅट हायजीनसाठी सगळ्यात बेस्ट आपण कॅट कॅट लिटर यूज हायजीनसाठी केलं सगळ्यात बेस्ट ऑप्शन कॅट लिटर आहे. त्यात तुम्हाला आता हा जो आहे हा ग्रीन झिरोचा आहे, 8 kgचा पॅक आहे लॅव्हेंडर फ्लेवरमध्ये. लॅव्हेंडरची जे फ्रेग्रन्स राहतो ते वॉश केल्यानंतर तेवढी ती स्मेल कॅप्चर करून घेतो, खराब वास नाही भेटत. ते 8 kgचं येतं, याची MRP आहे कारण 899 रुपये, हे 750 रुपयामध्ये बसतं. प्लस त्याच्यावर हा एक स्कूपर आहे, हा आपल्याकडे फ्री भेटतो. फ्री हे आपल्याकडे एक ऑफर आहे. आफ्टर दॅट मग तुम्ही घ्याल तर हा रेग्युलरमध्ये अनसेंटेड क्लासिक अनसेंटेड म्हणून येतो, 5 kgचा पॅक आहे. बेटोनाईट व्हाईट कलर ग्रॅन्युअल बॉल आहेत, ते तुम्हाला 550 रुपयाचे 450ला बसतं 5 kg. त्यावरही तुम्हाला हा स्कूपर कॅट लिटर स्कूपर त्याच्यावरही फ्री भेटतो. कुणाल सर, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला एवढी छान माहिती दिली, आपल्या शॉपबद्दल पण बरीच काही माहिती मिळाली. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला शॉपमध्ये आपण आज व्हिजिट दिली तर तुम्हाला फूडबद्दल, कॅटबद्दल, डॉगबद्दल, त्याचबरोबर तुम्हाला फिशेसबद्दल, बर्ड्स फूडबद्दल बरंच काही माहिती भेटली असेल. आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे आपल्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि शॉपला व्हिजिट द्या. शॉपचा जो ॲड्रेस आहे, सर आपल्या शॉपचा ॲड्रेस एकदा प्रॉपर सांगा. आपले शॉप इथे कोपराव कांदा मार्केटचा गेट बाहेर लेफ्ट साईडला 22 नंबर गाळा आहे. प्रेम सागर स्वीटपासनं राईट साईडला आले की 5 मिनटात तुम्हाला उजव्या हाताला आपला ढोर फिश होमचा बोर्ड दिसेल, बस तिथंच या. माऊली फार्माच्या एक्झॅक्ट अपोजिट निवारा रोड कोपरगाव. व्हिजिट द्या.
तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. तुम्हाला इथे पपीज सुद्धा मिळतील. तुम्हाला ज्यांना कोणाला पपीज परचेस करायचे असतील तर एक इथिकल वेनी एक प्रॉपर लिगली तुम्हाला पपीज भेटतील, ज्यांचं जसं की पूर्ण मदर फिडिंग प्रॉपर झालेलं असतं. असे हेल्दी पिल्लं सर तुम्हाला प्रोव्हाइड करतील. सोबत त्यांचं जे काही ॲक्सेसरीज आहेत, महत्त्वाच्या गोष्टी इसेन्शियल्स आहेत, त्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. आणि तुमच्या डॉगला गायडन्स सुद्धा मिळेल की तुमच्या डॉगला तुम्ही कशा पद्धतीने त्याला आजारांपासून, जसं की वॅक्सिनेशनचं गायडन्स आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच गोष्टी. आम्ही क्वालिटी पेट शॉपला व्हिजिट द्यावी आणि आपण सुद्धा जे पेट शॉपला व्हिजिट देतो ते सगळे क्वालिटी पेट शॉपला व्हिजिट देतो आणि ज्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे, जे ब्रीडर स्वतः त्यांनी ब्रीडिंग केलेली आहे, ज्यांना नॉलेज आहे, त्यांच्या शॉपला आपण व्हिजिट करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्यात चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर थँक्यू सो मच कुणाल सर, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कोपरगावची जेवढी पण पब्लिक आहे त्यांनी शिर्डी कोपरगाववाल्यांनी कमेंटमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया दर्शवा. धन्यवाद.